छत्रपती संभाजीनगर येथे सरपंच विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी मंत्री भारत गोगावले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। परिषद अध्यक्ष बाळासाहेब सानेप यांच्या नेतृत्वाखाली सत्कार सोहळा पार पडला। यावेळी राज्यातील विविध गावातील सरपंचांच्या वतीनं गाव पातळीवरील समस्या, अडचणी आणि विकासाचे मुद्दे मंत्री गोगावले यांच्या समोर मांडण्यात आले। सरपंच विकास परिषद गावाच्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे। कार्यक्रम झाला त्याबद्दल काय म्हणणार? महाराष्ट्रामध्ये सरपंच विकास परिषदच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य सरपंचाचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या अडचणी या विषयासाठी आज मी आदरणीय रोजगार हमी योजनेचे मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट साहेब होते, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावे साहेब होते। या सगळ्यांच्या माध्यमातून या सरपंचाचा विकास कसा होईल, यांना निधी कसा मिळू शकतो, ह्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी आज विकास परिषद घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये किमान म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विकास परिषद चालू करू आणि महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी काही अडचण भासेल त्यावेळी मला संपर्क करावा। ज्या ज्या अडचणी तुम्हाला वाटत असतील, ज्या ज्या विकासाचा विषय असेल, असे कोणताही जरी ग्रामपंचायतच्या लेवलचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, त्यावेळी मी तुम्हाला 100% तुमच्यासोबत राहीन तेवढा शब्द देतो। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विकास परिषद आज मोठ्या ताकदीने आज त्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आम्ही ही संघटना ताकदीने मोठी उभी करू आणि राज्यातल्या सरपंचाला न्याय देण्याचं काम करू। ज्या विभागाचा निधी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठीच वापरला जाणार होता ना। समाज कल्याणचा निधी घ्या तुम्ही, समाज कल्याणचा निधी समाजाच्या कल्याणासाठी त्याने खुलासा केला की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी नाही। आम्ही काय तुम्हाला सांगितलं, जर निधी आमचा एखाद्या वेळेला कोणाचा कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना। शेवटी आम्ही पण सत्तेत आलो, आम्ही पण मंत्री आहोत, म्हणजे आमची पण जबाबदारी आहे। एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाही आहे, तर आमची पण जबाबदारी असं आहे। पण आता काय आहे, तुम्हाला लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतो। आम्ही नाही फिरवत, पण शिंदेच्या गटाच्या मंत्र्यांचे आणि खात्याचे पैसे जास्त चाललेत ना, असं नाही। मंत्र्यांचे कामं सुद्धा शिंदे गटाच्यात संपवले जात आहेत। त्यात आम्ही बसून ठरवू का असेल तेवढं। बरं, काही मंत्री तुमचे सातत्याने टार्गेट होत आहे, काही मंत्री तुमचे सातत्याने टार्गेट होत आहे, संजय शिरसाट, संजय राठोड, आणि जे टार्गेट होणारे मंत्री ते सुद्धा शिवसेनेचेच आहेत। जे काम करतात ते टार्गेट होतात। जर काही कामं ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना, आणि ठीक आहे ना, थोडं 19-20 आम्ही समजून घेतो ना। पण भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर चौकशी करण्यात अवघड काय? नाही, भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी, ज्याला आम्ही सामोरं जाऊ, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही। लोक कामाच्या संदर्भात बोलतात। बाळासाहेब सानप यांनी प्रत्येक सरपंचांनी या परिषदेशी जोडले जावे असं आवाहन करताना गाव विकासासाठी सरपंचांचे संघटित प्रयत्न गरजेचे आहेत असं मत व्यक्त केलं। मंत्री भारत गोगावले यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून गाव पातळीवरील कामांचं योग्य नियोजन व निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। सरकारनं दिलेली वचने पूर्ण करण्यात येतील आणि सामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा विकास मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला संजय शिरसाट, समाज कल्याण मंत्री अतुल सावे, नांदेड पालकमंत्री ऊर्जा मंत्री संदीपन भुमरे, माजी मंत्री तसेच विकास गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर, सरपंच, विकास परिषदेचे अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप परगट यांची रिपोर्ट।